नमस्कार मित्र मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 13 मध्ये. टाळ्या होतो भाई. 13 दिवस झाले आपले आणि आता आपण चाललोय बंडावायला घ्यायला. आदर आहे. मित्रांनो वाटेत पप्पा भेटले आपल्याला. त्याच्यानंतर मग त्यांना सोडलेलं नेहमीप्रमाणे. बंड्याबाई आता येईल. एवढा लेट झालाय मला लेट झालाय. पण हा बोलला की माझी तयारी झाली, 5 मिनिटं आलास की लगेच वरती येतो. पण मला 15-20 मिनिटं लेट झाला. मग त्याच्यानंतर हा आता लगेच वरती यायला पाहिजे होता. अजून काय करतो हा बघा. म्हणजे ह्याची तयारी झालेली नसते. काय रे, अरे लवकर ये. परत एकदा फोन लावू काय त्याला. आज मी खाली नाही गेलो, मी फोन लावला. आलेला आहे शेट. अरे लगेच यायला पाहिजे होता. लगेच यायला पाहिजे होतं. लगेच म्हणजे 9:30 ला आला. 1 तास लेट आलायस तू, कळलं का? 1 तास लेट आलाय. 10 मिनिटं तू लेट केला. 10 मिनिटं सांगतोय. चला अरे हा खालून येत असेल तर काय कर माहितीये. मित्रांनो स्वागत आहे तुमचं. सकाळी ब्लॉग चालू केला होता तो थेट आता संध्याकाळचे वाजले 7:45 वाजता चालू करतोय. का तर कारण मला इकडे कॉलेज लाईफ सिरीजचं शूट करायचं होतं, BTS शूट. त्यामुळे मी काय दिवसभर शूटच केलं नाही. म्हटलं की आज BTS शूट करूया कॉलेज लाईफ सिरीजचे. तर मग चला आता एक्सक्लुझिव्ह तुम्हाला न्यूज देतो. शेवटचे काहीच एपिसोड राहिले. तर मग मित्रमंडळी आता सगळे तयारीला लागलेत. हा तयारी नाही करत आहे, सगळे तयारीला लागलेत. परवापासून असंच आहे. लग्नाला तसं लग्न काय होत नाही, त्यामुळे कुर्ता काढू शकत नाही. तो झोमॅटो वाला बसला बाहेर. झोमॅटो भैया, ऑर्डर दे भैया सुनो, पिझ्झा मागायचा. पिझ्झा किधर आहे? तर मित्रांनो चला आता जाऊया. शूटला जायचंय. पहिले लोकेशन शोधायची आहेत. लोकेशन शोधून झाल्यानंतर शूटला चालू करायचं आहे. अरे आता BTS शूट करूया आपण. चला असं चाललेले आहे शूटला सगळे. आयला बॅग बिग लावून एकदम. दादा ह्या पेट्रोल पंपात माझी गाडी 680 रुपयाला फुल झाली. 680 रुपयाला 680 रुपयाला. कारवनच्या वाडीत 610 रुपयाला फुल झाली. आणि आज आता लेटेस्ट 580 रुपयाला गाडी माझी फुल झाली. हे कसं? तुझ्या गाडीत आधी पेट्रोल होत असेल. जेव्हा लास्ट पेट्रोल येतं तेव्हाच गाडीत पेट्रोल टाकतो, तेही बरोबर 8 दिवसाने. आईच्या गावात इंडियन ऑइल ना, इंडियन ऑइल टॅप करा रेल्वे स्टेशन. बघा काय ते काहीतरी विषय नाही असतो असा काय. अरे काय नाही मित्रांनो तर आम्ही आता चाललोय शूटला. गाडीवर आहे आम्ही. माझ्यासोबत कुंदनजी आहेत. तर आता आम्ही चाललोय कुठे रे? लोकेशन शोधायचे आहेत. जिथं लोकेशन चांगलं मिळेल तिथं शूट चालू. हे आहे तिकडे ईशान सर. तर चला मित्रांनो लोकेशन शोधूया आणि डायरेक्ट शूटला चालू करूया. बाय. हे आहेत पोरं शूट करतायत. लोकेशन शोधतोय लोकेशन. पण नंतर ट्रॅव्हलिंगचं पण व्हायला. ट्रॅव्हलवाला इकडे घ्यायचं. सेम वाटत. एक काम करता येतं बघ. येताना असं मारायचा, जाताना असं मारायचा. म्हणजे बॅरिकेड इथंच लावलं असतं. इकडेच लावलं नाही. तेवढ्या एरियात चालेल, त्याच्या पुढे नाही जायचं आहे. मित्रांनो रत्नागिरीतला एअरपोर्टचा एरिया आहे, तिथं आलोय. आणि इथला जो सीन आहे ना हा खतरनाक आहे. आणि आम्हाला हे लोकेशन पाहिजे शूटसाठी. पण असं हे कॉस्टगार्डच्या एरियात येतं, त्याच्यामुळे इथे शूट करायला आहे की नाही हेच म्हणजे हेच माहीत नाही. त्याच्यामुळे थोडंसं जीव वर खाली होतोय शूट करताना. पण मग आता तरी पण आता थांबलोय थोडा वेळ. जरा एक सीन फिनिश करणार आणि डायरेक्ट शूटला लागणार. तिकडे पोरं शूट करतायत. पण जरा कोणाची गाडी आली की लगेच लपतात, परत शूट चालू करतात. तर आम्हाला पण तसंच करायला लागणार बहुतेक. बघूया काय कसं होतंय, शूट होतंय की नाही या रस्त्याला, तुम्हाला समजेलच. तर मग इथे चर्चा चालू आहे. चल कुठे? फिनोलेज कॉलेज. चला तिथं का? ते गद्रेचे इथे आले. मग तिथं सीन आहे की फिनोलेज? नाही तिथं लोकेशन बघूया. ते पहिला वाला ओपनिंग सीन. ओके हा पण लास्टचा आपला. इथे मेजर नाही आपला काय एवढा. ओके. तर फक्त एक राऊंड मारायचं बस. इथं करायचं आहे. मस्त मिळतो पहिला सीन. पहिला ओपनिंग सीन मस्त मिळेल. बॅकग्राऊंड पण मस्त वाटतं. गाडी पार्क होते तोपर्यंत इकडे सीन पण ठरवतायत काय कसा घ्यायचा. आणि मॅडम स्क्रिप्ट वाचतायत. आपला रोल काय आहे बघतायत.
आई ग हे मी उचलून दिसलो असे ना कसला कसला उचलून अच्छा, अच्छा. तर मग चला तुम्हाला भेटूया थोड्या वेळाने बाय. अरे पोलीस आले पोलीस आले पोलीस आले बाय. अरे पूर्ण ब्लँक होतो तो विसरतो वाक्य रिटेक करतो. रिएक्शन कानात दूर आला VFX लावतो VFX. अच्छा गावात उजळलास ना. आय लव्ह यू हे कट हे कट. नाही कट नाही मित्र मंडळी सगळे बसलेले आहेत हे नको तर आता चर्चेचा विषय चालू आहे इकडे मित्रांनो. स्क्रिप्ट आता स्क्रिप्ट बद्दल चर्चा म्हणजे प्रत्येक शूटच्या आधी आपण असं करतो की जिथे लोकेशन आहे तिथं आपलं ठरलं पाहिजे की इथे काय काय घ्यायचं आहे काय काय सीन आहेत. सीन तुम्ही बघू शकता आणि सीन नाईटचा सीन 1 नाईट असं सर्व शूट असतं. तर मग तुम्हाला आता पुढे दिसेलच कसं शूट चालू होतंय नाही कसं काय. तर चला भेटूया थोड्या वेळाने बाय बाय. शूटला आता सुरुवात केलेली आहे. आता बघूया साक्षी अजून यायची आहे. साक्षीची नाटकाची रिहर्सल चालू आहे. त्याच्यानंतर ती येईल. त्याच्यानंतर ते शूट वेगळं चालू होईल. तो साक्षी येईपर्यंत हा सीन उडवायचा आहे शूट करून. तर मग चला शूट करूया. ह्या दोघांचं शूट झालं आहे याचं आणि बंडावायचं. आणि आत्ता जे मेन माणूस आहे आपला तर ते साक्षी आहे. आणि साक्षी आल्याशिवाय शूट चालू नाही करू शकत. 15 मिनटं झाली शूट होऊन. साक्षी आली नाही. साक्षी दिस इज नॉट फिअर वेअर आर यू ब्रो. साक्षीची वाट बघतायत सगळे. तर मग चला भेटूया थोड्या वेळाने जरा शूट बघूया. चला बाय. मित्रांनो रात्रीचे वाजले 10:30 आणि बनी अजून आलेली नाही. तर मग सगळे वाट बघतात साक्षीची. तर ती हेल्थ बघ. साक्षी रे तू कुठे आहेस रे. साक्षी रे तू कुठे आहेस रे. कधीपासून वाट बघतोय रे. लवकर या की रे. करू नको ग रे. सगळे वाट बघतात. बने जिथं कुठं असशील तिथनं लवकर ये. चला आता डायरेक्ट आपण भेटूया थोड्या वेळाने. बने आले की लगेच शूटला चालू करूया. बाय बाय. मी काय म्हणतोय की पहिला आहे ना ओपनिंगला ना एक कुठेतरी इस्टॅब्लिश होऊ दे की डेज यात गॅदरिंग आणि लेट सुटले. सो पुढे इस्टॅब्लिश होते. काय आलं ट्रॅव्हल सीन आला. म्हणजे डायरेक्ट तो एअरपोर्टवाला तिथला कट टू ठेवायला तिथला. तो आलाय एक क्लोज आणि मास्टर फ्रंट बॅक दोन्ही कट टू डायरेक्टली आपला सीन पण घेतला आपण. इथला जो शूट आहे तो आपला आटपलेला आहे. आणि आता चाललोय आपण एअरपोर्टला जिथे आपण मगाशी गेलो होतो ना त्या लोकेशनला जायचं आहे आपल्याला. सगळे निघालेत. तर मग चला तुम्हाला पण डायरेक्ट तिकडे भेटतो. बाय बाय. तर आम्ही आलोय लोकेशनला. हे एअरपोर्टचं आपलं कॉस्टगार्डचं लोकेशन आहे हा रस्ता. तर आम्ही रिस्क घेऊन शूट करतोय आणि आता चला शूटला चालू करतोय. तुम्ही BTS बघा. डन. चला शूटची फ्रेम लावायची आहे. तुम्हाला नंतर भेटू. बाय बाय. सोडायचं एक सीन आहे. मित्रांनो मंडळींनो आता जाऊया आपण डायरेक्ट भाट्यात. इथलं शूट झालंय हे जाणं मग. तर चला मित्रांनो तुम्हाला भेटूया डायरेक्ट भाट्यात. बाय बाय. रात्रीचे वाजले 12:30 आणि आम्ही आता आलोय भाट्यात शूट करायला रीलचं. तर मग ही सगळी मंडळी आहे इकडे. येड्या हेच माझं काम आहे. आज शूट पूर्ण करायचंय. आज शूट पूर्ण करायचं. चला 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 2 वाजले तरी चालतील. आज शूट पूर्ण करायचं. तर लगेच आता चाललोय शूट करायला. लोकेशन शोधतोय. तर मग चला भेटूया तुम्हाला थोड्या वेळा. बाय.
मिडलला जाऊ दे. मिडलला जाऊ दे. मिडलला जाऊ दे. मग नंतर जागा मिडल राजू सर क्रिस्टोफर बापरे क्रिस्टोफरच्या बाजूला गर्दी जास्त साक्षी जास्त मिडलला नको. फॅन तुला इन झालो इथे मी पण बाजूला उभा राहिलो. आणि दोघेही नुसते भिजले बघ. दोन गाड्या बंद कर बंद कर बंद कर. बसले. दोघे दोघं जण आहे. नंतर मग हे मस्त वाटेल. तू काय वाक्य काय येणार सुरुवातीला? बघ इथे आलो शांत. पहिले दोघेही शांत उभे आहोत. मग असा घेऊ का? असा आणि तू आलास आणि डायरेक्ट तू फ्रेमवर ये. इथे दिसतंय. घे चल ये जा जवळ थांबा पतू बाई. करू ऍक्शन. वन मोर आला हे सगळे निघालेत मित्रमंडळी. आता कोण नसेल तिथे आणि तिकडे आतल्या साईडला स्टार मावशी राहते ना, तिकडची बिल्डिंग आहे दाखवतो. चला सगळे निघालेत. आपण पण जाऊया कल्टी मारूया. काय वाजलेत रात्रीचे 1:30 वाजलेत शूट करायला. आम्ही इथं आलो किती वाजता आणि आता निघतोय बघा किती वाजता. भाई एवढे एका रीलसाठी खतरनाक. अरे बापरे थांबा. तर मग चला मी पण जातो. आई तुम्हाला एकट्याला टाकून गेली. चला 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 आपली ओला आहे. एवढ्या रात्री आम्ही भाट्यात फिरतोय भाट्यात. भाई एवढं ना खरंच. तर मग चला आता अजून 2 टेक आहेत. 2 एक रेल्वे स्टेशनला एक टेक घ्यायचा म्हणतायत आणि एक इथे कुठेतरी बिल्डिंगच्या खाली घ्यायचा आहे. आई ग रील येणार आहे लवकरच. तुम्ही नक्की बघा. उद्या रील येईल त्याच्यानंतरच आपला ब्लॉग येणार आहे. मग रील नक्की जाऊन बघा. रील आलेली असेल ब्लॉग येईपर्यंत. आणि सगळे चाललेत. बघू आता पुढे काय कसं होतं शेड्यूल. तर मग तुम्हाला दाखवतो. ए माणसा शाप दमलो यार शाप. शाप जमलंय. वाजले किती? मी आज मला माझ्या वालीसोबत बोलवायला पण टाइम मिळाला नाही. 2:30 वाजता सगळं आटपलंय भाई. तुम्हाला काय सांगू जीवनाची दशा. वा आता सगळे वैतागले ना सगळे. 2:30 वाजेपर्यंत भाई. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणच जेवलं नाही आहे ह्याच्यातलं. सगळी पोरं उपाशी आहेत अजून. आणि एवढं डेडिकेशननी काम करतायत सगळे. एवढं डेडिकेशननी काम करतायत. तर मग एक लाईक तर झालाच पाहिजे आणि कमेंट पण झालीच पाहिजे मित्रांनो. जरा कमेंट वगैरे करा. एवढा आम्हाला मोटिवेशन मिळेल. बंद करेन लाईट. काय तुला जायचं ना? डायरेक्ट उडवला. हे परत बोल. फायनली पॅकअप गाईज. पॅकअप सगळेजण. अरे कोणच खुश नाही झालं रे. कोणच खुश नाही झालं. हे तुम्ही खुश नाही आहे? पण ताकद नाही. त्यामधलं ड्रोन शूट नक्की बघा तुम्ही. ड्रोन. ड्रोन हातात पकडून. चला मित्रांनो तर मग आजचा ब्लॉग हा इथेच एंड करूया आपण. आणि सो आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.